पुणे जिल्ह्याच्या दौंड नगरपालिका निवडणुकीत वडील आणि आजोबा ख्रिश्चन असलेल्या उमेदवाराला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं। या प्रमाणपत्राच्या आधारे हा उमेदवार नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवकही झालाय। रोहित राजेश पाटील असं या नगरसेवकाचं नाव आहे। रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला। विरोधी उमेदवारांनी आता याची तक्रार जात पडताळणी समितीकडे दाखल केली आहे। जात पडताळणी समितीकडे त्यांनी सर्व कागदपत्र जमा केली असून रोहित पाटील यांचं कुणबी मराठा जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होते आहे। दौंड नगरपालिकेची नुकत्याच निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये ओबीसी साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मधनं रोहित राजेश पाटील नावाचे उमेदवार हे निवडून आले आणि अर्थात ओबीसीच्या जागेवर निवडून आल्यामुळे आम्ही त्यांच्या डॉक्युमेंट्सची पाहणी केली। त्याच्यामध्ये अतिशय गंभीर बाब आमच्या लक्षात आली की त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो ख्रिश्चन धर्माचा आहे। खरं तर ख्रिश्चन धर्माला त्याच्यामध्ये ओबीसी समाजात आरक्षण आहे, त्यांनी ख्रिश्चन म्हणून आरक्षण घेतलं असता आमची काही हरकत नव्हती। पण असं असताना त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला कुणबी असताना त्यांनी त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला दिलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये या सरकारी यंत्रणेने ज्या दिवशी अर्ज केला म्हणजे 12 नोव्हेंबर 2025ला अर्ज केलेला आहे बघा, ॲप्लिकेशन डेट इथं आहे आणि त्याच दिवशी SDO दौंडनी म्हणजे कुठल्याही कागदपत्राची पाहणी न करता, छाननी न करता, कसलंही ॲप्लिकेशन ऑफ माइंड न करता ज्याचा वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला ख्रिश्चन सांगतो अशा व्यक्तीला या दौंड SDOनी जे आहे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। खोटे कागदपत्र करून निवडणूक लढवलेले आहे आणि ते खोट्या कागदपत्रावर निवडून आलेले त्यावेळेस आक्षेप नाही घेतला का? त्यावेळेस आक्षेप घेण्यासारखा विषय म्हणजे जे उमेदवारी फॉर्म त्या ठिकाणी भरलं जातं त्यावेळेस डॉक्युमेंट जे जात पडताळणीकडे दाखल असतात त्याचे पावती त्या ठिकाणी जोडलेले असते, खरे कागदपत्र त्या ठिकाणी नव्हते। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला माहिती होतं ना ते जर ख्रिश्चन कुटुंब आहे, तुम्ही आक्षेप घेतला होता की नव्हता? त्यावेळेस आम्ही तोंडी त्या ठिकाणी आक्षेप घेतला होता, परंतु अधिकारी म्हटले आमच्याकडे तो विषय नाही आहे, तो जात पडताळणीकडे आपण दाखल करू शकता। यामध्ये अर्जदार यांनी वंशावळ सुद्धा बदललेली आहे। होय, जातीचा दाखला काढताना त्यांनी ही वंशावळ दिली होती ज्यामध्ये त्यांचे आजोबा सदानंद शंकर पाटील हे आहेत, तर त्यांनी दौंड तहसील कार्यालयातून कुणबी नोंद असलेले संताजी पाटील यांनाच उर्फ करून सदानंद शंकर पाटील केले। हा स्पष्ट आहे ना, आजोबा बदलून परत आम्ही ते उघड केल्यानंतर ना त्यांनी परत दुसरी वंशावळ बदलली।